मांजरी लिंगायत समाज यांच्या वतीने बसवेश्वर जयंती दिनांक 3/5/2022 रोजी साजरी करण्यात आली। प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक त्यांचा आभार मानतो। परंतु या भागामध्ये असणाऱ्या समस्या या जाणीवपूर्वक सर्वांना माहिती आहे, परंतु शासनाला बऱ्याच वेळेस आम्ही त्या समस्याबाबत निवेदन दिली। ग्रामपंचायतमध्ये दफनभूमीसाठी आम्ही बरेचसे हेलपाटे मारले, परत आम्ही उपोषण केली, परंतु त्यांना काही जाग आली नाही। शेवट एकच पर्याय राहिला की मांजरी गावातील सर्व समुदाय म्हणजे समाज एकत्र करून, लिंगायत समाज एकत्र करून त्यांना आपल्या हक्काची जाणीव करण्यासाठी हा खरं बसव अण्णांनी जो उपक्रम 12व्या शतकात राबवला होता तोच उपक्रम आज आम्हाला इथं राबवण्याचा मानस मिळाला। त्याचबरोबर ईद आणि बऱ्याचशा काही संकल्पना या ठिकाणी होत्या, परंतु सर्व लोकच आपल्या धर्माला मानणारी होती, त्यामुळे महिलांनी जे प्रतिसाद दिला त्यामुळे आम्हाला भरपूर काही काम करता येईल। आमच्याबरोबर असणारे सहकारी श्री राजू चपळे, वीरभद्र नवखंडे असे खंदे समर्थ आदी मान्यवर या ठिकाणी होते। सर्वांची नावं घेण्यासारखी आहेत, तसंच त्या फोटोमध्ये त्यांचे सत्कार सुद्धा केलेले आहेत। पुन्हा पुन्हा त्यांची नावं घेण्यापेक्षा आपणच व्यवस्थित काम करायचे आणि समाजाला पुढे न्यायचे। आपला लिंगायत समाज या मांजरी गावामध्ये एकजुटीने काम करीत आहे। ज्यावेळेस राजू चपले सारखा माणूस आपला स्वतःचा विना अर्थाचा बोजा उचलून समाजासाठी काम करतो त्यावेळेस आम्हाला आनंद वाटतो। तसेच आमचे कंपनीचे कल्याणी साहेब हे सुद्धा साहेब आहेत, मॅनेजर आहेत, परंतु इथं आले तर लहान पोरासारखं काम करून लोकांना उपयुक्त चांगल्या पद्धतीने प्रतिसाद घेतात। त्यांच्या मागे असणारे त्यांचे नातेवाईक, आमचे समाज बंधू हे सर्व या ठिकाणी काम करतात। ज्यांची नावं घेण्यासारखी आहेत ते मोठे आहेत। आमच्या समाजासाठी ते कधी मानस धरत नाहीत, मान सन्मानाचा कधी विचार करत नाही। अशा सर्वांना आम्ही मानाचा मुद्रा करतो आणि श्री बसवेश्वर महाराजांनी जे अनुमंडप आपल्यासाठी स्थापन करून जगाला जी दिशा दिली तीच मांजरी गावच्या समाजाने द्यायचं ठरवलं आणि आज आम्ही सर्वांनी तीच दिशा घेऊन सर्वांना मार्गस्थ केलं। आपण सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घेतला, त्यामुळेच आम्ही इथं यशस्वी होऊ शकलो। आता संकल्पना आहे बसवेश्वर पुतळा, दफनभूमी, जागा, समाज मंदिर या गोष्टीसाठी आता सर्वांनी लढायचे, शासनाकडे अर्ज करायचा आहे। जे मतदान करणार आहेत अशा सर्वांना जी सांगायचे की आमचा समाज इतका आहे, आम्हाला पण गरज आहे, जशी तुम्हाला मतदानाची गरज आहे तशीच आम्हालाही तुमच्या जागेची, कामाची अशी सर्वच गरज आहे। आमदार असतील, खासदार असतील, त्या गावातले प्रतिनिधी असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा इथं बरेचसे काही असे पुढारी आहेत की घरोघरी पुढारी आहेत। त्या पुढाऱ्यांना एवढीच जाण पाहिजे की इथं लिंगायत समाज इतक्या प्रमाणात आपला मतदार आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहून नुसतीच आश्वासन देऊ नये। आश्वासन दिल्यामुळं सगळा खेळ होतोय आणि आम्हाला रडण्या इतपत पाळी येऊन देऊ नका आणि त्याचं प्रत्युत्तर घेऊ नका, एवढं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवकृष्ण मंगल कार्यालय, झेड कॉर्नर, गल्ली नंबर 2, श्री बसवेश्वर हाइट्स येथे शिवबसवेश्वर लिंगायत समाज संघटना व अखिल लिंगायत समाज मांजरी येथे आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची 891वी जयंती साजरी करण्यात आली। प्रथम बसवेश्वर प्रतिमेचे पूजन व जन्मसोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शिवबसवेश्वर लिंगायत समाजच्या वतीने मांजरीकरांचे आणि आमच्या लिंगायत बांधवांचे मी आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमासाठी जो आपल्या समाजातील, इतर समाजातील, सर्व पक्षातील आमदार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार साहेब चेतनदादा तुपे पाटील, त्यानंतर सुरेश अण्णा घुले, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अजिताबा घुले, माजी उपसरपंच अमिताबा घुले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गारुडकर आणि आमचे सर्व सहकारी, काहींचे नामोल्लेख करता येणार नाही तरी पण आमच्या समाजासाठी आले हे आमचे भाग्य आम्ही समजतो। आणि आमच्या समाजासाठी आमची एकच तळमळ आहे की मांजरी गावामध्ये दफनभूमीसाठी
व आपल्या कार्य केले ते आमचे सहकारी मित्र बाळासाहेब विभूते व दुसरे सहकारी मित्र वीरभद्र नौखंडे यांनी आतोनात प्रयत्न करून आमच्या बसव जयंतीसाठी जे सहकार्य केले ते त्यांचे खूप खूप आभार। आणि मांजरी गावातील सर्व नागरिक व लिंगायत हिंदू बांधव यासाठी सहकार्य केले। आमचे मांजरीतील वार्ड क्रमांक 3 मधील सगळे सहकारी सत्येश्वर होनाजे, बोने साहेब, निळकंठ माणिक शेट्टे, केशवनगरचे सर्व पदाधिकारी, बाकी इतर मान्यवर मल्लप्पा नंदगावी हे पण उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल हिंगमिरे साहेब आणि इतर आमच्या समाजासाठी जे काही करणारे धडपड करणारे सर्व सहकाऱ्यांचे मी खूप खूप आभार मानतो। आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही तळमळ करतो ती आमची गोष्ट झाली पाहिजे ही आम्हाला सर्व नेत्यांना व सर्व मंडळींना सांगण्याची इतकीच तळमळ आहे की आम्हाला मांजरी गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा प्राप्त करून द्यावी, हीच आमची तळमळीची विनंती आहे। आणि बसव जयंतीला सर्व उपस्थित राहिलात त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे आणि आमच्या शिवबसवेश्वर लिंगायत समाजच्या वतीनं मी खूप खूप आभारी आहे। ओम श्री गुरु बसवा लिंगाय नमः। महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने आम्ही काही कार्यक्रम राबविले। प्रप्रथम आम्ही महात्मा बसवेश्वर यांचं जन्माचा सोहळा साजर केले आणि सकाळी पाळणा सगळं महिला मंडळी लिंगायत महिला मंडळी पाळणा झाल्यानंतर आयोजन केले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण महात्मा बसवेश्वरचं पादुकाचं दिंडी केले, त्याचं सर्वजण सहभागी झाले आणि त्यानंतर आम्ही मिरवणूक काढले आणि मिरवणूक झाल्यानंतर आम्ही आणि महात्मा बसवेश्वरांचा एक भावचित्राला फुलं अर्पण करून आणि पूजा केले आणि त्याच्यानंतर नेणहू कार्यक्रम सादर केले आणि त्याच्यानंतर सगळेजण आमचे काय गण्य लोक होते त्यांचं एक बसवेश्वरबद्दल आणि लिंगायत समाजाबद्दल त्यांनी व्याख्यानं दिले आणि त्याच्यानंतर आमचे काही नेतेगण आले त्यांना आम्ही सत्कार केले। चैतन्यदादा तुपे आणि सुरेश अण्णा घुले, अमिताभ घुले, अजिताबा घुले आणि सर्व इथले सगळे मान्यवरांनी सगळ्यांना आम्ही सत्कार केले आणि त्याच्यानंतर आम्ही इथलं काही समाजासाठी काही केले, सामाजिक बांधवांनी काही सर्वच काम केले, तर सैनिक असो माजी सैनिक असो काही अधिकाऱ्यांना आम्ही सन्मान केले आणि डॉक्टर्स ह्यांना बी आम्ही सन्मान केले आणि सगळ्यांना आम्ही महात्मा बसवेश्वरांचा फोटो देऊन त्यांना सन्मान केले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना एक हे आहे की माणसाला जे अन्नदान आणि ज्ञानदान हे सर्व मेन आहे, त्यासाठी आम्ही अन्नदानाचे महाप्रसाद आयोजन केले, ते सगळेजण महाप्रसादचं हे केले। त्याच्यानंतर आम्ही सर्वजणांनी अजून एक स्पेशल कार्यक्रम ठेवले, ते जादूगारचं एक लहान मुलांसाठी त्याचे एक एन्जॉयमेंट केले त्यांनी आणि त्याच्यानंतर सर्वजण सगळं हे केले आणि काही आणि त्याच्याबद्दल सगळेजणी उत्सुक सादर हे केले बसवेश्वरांचं माहिती आणि सगळे हे केल्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो। ओम श्री गुरु बसवा लिंगाय नमः। 3 मे 2022ला आम्ही सर्वजण महात्मा बसवेश्वर जयंतीने साजर केले आणि हा जयंतीसाठी सर्वांनी उत्स्फूर्त सपोर्ट केले, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद करतो। प्रप्रथम आम्ही सार्वजनिक बसवेश्वर उत्सव ह्या वर्षी केले आणि लास्ट 2 वर्षापासून आम्ही साजर केले नाही, कारण की कोरोनामुळे आम्हाला काही करू शकलं नाही। त्यासाठी ह्या वर्षी आम्ही सर्वजण एकत्र येऊन आमचं लिंगायत समाज एकत्र होऊन आणि काही गोष्टी अडचणी आहेत आमचे समाजासाठी ते सगळं युनिटी झालं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निर्णय केले की सगळ्यांना एकत्र येण्यासाठी आम्हाला एक मंच पाहिजे। त्यासाठी आम्ही आपलं एक बसवेश्वर जयंतीचं निमित्त सगळं एकत्र होऊ म्हणून आम्ही एक नियोजन केले आणि ह्याला आमचे चपळे साहेब झाले, विभूते साहेब झाले आणि वाडीकर साहेब झाले आणि आमचे समाजचे सर्व लिंगायत
बांधवांनी सहकार्य केले आणि आम्ही कोणाचं सहकार्य न करता आम्ही लिंगायत समाजच्याही काही बांधवांनी पुढाकार घेऊन आम्ही हे सादर केले. ह्याच्यात अन्नदान झाले आणि सगळे काही गोष्टी असले तर आमचे काही हे करू आमच्या सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल आणि त्यांचं मनपूर्वक मी हे करतो, धन्यवाद करतो. आणि आमच्या बसवेश्वरांनी सांगितलं ಇವನಾರವ ನಮ್ಮ ಮನೆ ಮಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ म्हणजे हा कोण म्हणू नका, हा आपला एक माणूस म्हणून समजून घ्या. म्हणून आम्ही एकाला आपला माणूस समजून घेतले. काय हे पुण्यामध्ये आम्ही सगळेजण बाहेरून कोणे कोपऱ्यात कोणून आम्ही सगळेजण आले, एकाला एक कोणी ओळख नाही. त्यासाठी आम्हाला एकत्र येऊन सगळ्यांनी एक कुटुंबसारखं राहायचं आहे. म्हणून त्या बसवेश्वर जयंती सादर केलं तर सगळेजण एकत्र येतात, एकाला ओळख होते आणि एका सहकार्य होईल. म्हणून पुढे काही समाजासाठी काही प्रॉब्लेम झालं तर आम्ही सगळं एकाला एक मदत करू म्हणून हे एक आमच्या उद्देशाने आम्ही सगळं सादर केले. आणि ह्याचे भरपूर लोकांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल आणखी त्यांना सहकार्य केल्याबद्दल मी आणि हे करतो. आणि आम्ही घरी जाऊन सगळ्यांना निमंत्रण दिल्याबद्दल त्यांनी आम्हाला प्रतिसाद व्यवस्थित दिले. आणि आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून लिंगायत समाजचा आम्ही मांजरीमध्ये त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांना काही आमच्या अडचणी असल्या तर आम्ही ग्रुपवरती सहकार्य करतो. कोणी घरी काही प्रोग्राम असलं तर बी आम्ही त्याच्यात करतो. इव्हन आम्ही घरी नाही गेलं तरी व्हॉट्सअपवरती बी आम्ही त्यांना निमंत्रण दिलं तर त्याला सगळ्यांनी एक उत्स्फूर्त हे करतात आणि सपोर्ट करून तेच लोक ते सहभागी होतात. त्याबद्दल मी सगळ्यांचा अनेक हे आभारी आहे. आणि इथं आपले सगळे लिंगायत समाज आणि पुढच्या ह्याच्यासाठी आम्ही एक हे करतो की आपल्याला एक जागा बसवा मंडप आणि आम्हाला दफनभूमी हे सगळे एक अनिवार्य आहे. त्यासाठी आम्ही सगळे इथले आमचे काही नेत्यांना आम्ही निवेदन केले आहे. आणि आमच्याकडून अनेक त्याला हे करतो की तिने आमचं एक निवेदन स्वीकारून आम्हाला आमचं काय न्याय द्यावा म्हणून आम्ही त्याला विनंती करतो. आणि हे बसवेश्वर उत्सवासाठी सगळे आलेल्या सगळे जणांना आणि सगळ्या मीडिया कर्मीला सगळ्यांना मी धन्यवाद हे करतो. आणि मी महात्मा